राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह विजेत्यांचा जल्लोषात गौरव, विकासाच्या नव्या पर्वाची घोषणा, सर्वांना सोबत घेण्याचा निर्धार। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर विजयी उमेदवारांसह माजी आमदार राजेश पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते। विजयानंतर गावातील प्रमुख रस्त्यावर जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळाले। फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजीत विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले। फुलांच्या वर्षावात नेत्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून मतदारांचे आभार मानले। हा विजय केवळ राजकीय नसून जनतेने दाखवलेला विश्वास आणि विकास कामांवरील शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगण्यात आले। कार्यक्रमास पंचायत समिती सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, जिल्हा परिषद सदस्य विद्या पाटील, रचना गावडे, मानसी भोगन, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, प्रेमा हुलजी, मधुकर आंबेवाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थित राहून विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। त्यामुळे हा कार्यक्रम केवळ राजकीय न राहता सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला। एकूणच या सत्कार सोहळ्याने दुंडगे गावातील राजकीय एकजूट, संघटनात्मक ताकद आणि विकासाभिमुख भूमिका अधोरेखित केली असून आगामी काळात गावाच्या प्रगतीला अधिक वेग मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।